नमस्कार मित्रांनो, मी विजय पाटील. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर आज आपण आलो आहोत Hyundai शोरूममध्ये. तर माझ्या पुढे जी कार बघताय, तर ही आहे Hyundaiची एक्स्टर आणि हे जे मॉडेल आहे ते Hyundaiचं बेस मॉडेल आहे. तर यामध्ये Hyundaiने काय-काय फीचर्स ॲड केले आहेत, काय-काय अपडेटेशन आले आहेत, ते तुम्हाला आपण या व्हिडिओमधून पूर्ण सांगणार आहोत. तर हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर आपण व्हिडिओच्या सुरुवातीला कसं फ्रंट व्ह्यू, राईट व्ह्यू, लेफ्ट व्ह्यू, रिअर व्ह्यू अशा प्रकारे तुम्हाला गाडीचा पूर्ण वॉक ऑन व्हिडिओ दाखवणार आहे. तर तुम्हाला प्रथमतः मी गाडीची की दाखवतो. तर गाडीची की काही अशा प्रकारे येते. तर यात तुम्हाला लॉक अनलॉक ऑप्शन येणार आहे. तर मित्रांनो, वेळ न घालवता आता आपण गाडीची माहिती सांगायला सुरुवात करूया फ्रंट लुक पासून. तर मित्रांनो, अशा प्रकारे फ्रंट लुक मध्ये येणार आहे. प्रथमतः आता ही की बघा, अशा प्रकारे की आहे गाडीची. इथून तुम्ही अशी की ओपन करू शकताय आणि इथून तुम्ही अशी परत की बंद सुद्धा करू शकता. तर मित्रांनो, हे ऑल न्यू एक्स्टर बेस मॉडेल. यामध्ये तुम्हाला इथे टर्न इंडिकेटर्स मिळणार आहेत. यात शेप मध्ये असे तुम्हाला LEDs येणार आहेत. त्यानंतर तुम्हाला मित्रांनो हॅलोजन मध्ये लॅम्प्स येणार आहेत, तुम्ही बघू शकता. मित्रांनो, हे जे तुम्हाला एच शेप मध्ये दिसते असं DRA ऑन होत नाही, अशा प्रकारेच फक्त आहे. त्यानंतर मित्रांनो, इथे तुम्हाला अशा प्रकारे एक्स्ट्राचं बॅजिंग मिळणार आहे, तुम्ही बघू शकताय. त्यानंतर इथे खाली रेक्टँगल शेपमध्ये तुम्हाला डिझाईन आहे. त्यानंतर इथे मिळणार आहे तुम्हाला मित्रांनो Hyundaiचा प्रीमियम असा लोगो. खालील डिझाईन बघायला गेलं तर काही अशा प्रकारे डिझाईन आहे, तुम्ही बघू शकताय. ते तुम्हाला नॉर्मल सिल्वर फिनिशमध्ये अशा बॅजिंग पट्टी येणार आहे खाली. त्याबरोबर बोनेट डिझाईन केलं तर अशा प्रकारे बोनेट डिझाईन आहे गाडीची. त्यानंतर नाही ते जो स्पेस दिसतो तिथे तुम्हाला नंबर प्लेट तुम्ही इथे इन्क्लूड करू शकता. त्यानंतर मित्रांनो, गाडीचं साईड प्रोफाईल बघायला तुम्हाला काही अशा प्रकारे साईड प्रोफाईल येणार आहे. साईड प्रोफाईलमध्ये तुम्हाला इथे साईडमध्ये इंडिकेटर सुद्धा इन्क्लूड केलेले आहेत. ब्लॅक फिनिशमध्ये तुम्हाला इथं मिरर्स येणार आहेत. त्यानंतर ना हँडल बघायला तर तुम्हाला ब्लॅकमध्येच येणार आहे. व्हाईट ब्लॅक कॉम्बिनेशन कसं वाटतं तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो, फ्रंटमध्ये डिस्क ब्रेक येणार आहे, रेअरमध्ये तुम्हाला ड्रम ब्रेक येणार आहे. तर त्यानंतर मित्रांनो, ह्यामध्ये तुम्हाला 40 इंचेस स्टील व्हील्स येणार आहेत. त्यानंतर नाही तुम्हाला रूप लाईनिंग सुद्धा मित्रांनो दिलेलं आहे. तिथे तुम्हाला रूप लाईन लावायचं तुम्ही ॲक्सेसरीमध्ये एक्स्ट्रा लावून घेऊ शकताय. त्यानंतर गाडीचा ए पिलर जर बघायला गेलं तर तुम्हाला अशा प्रकारे ब्लॅक फिनिशमध्ये ए पिलर तुम्हाला येणार आहे. त्यानंतर बी पिलर बॉडी कलरमध्ये येणार आहे. सी पिलर सुद्धा बॉडी कलरमध्ये येणार आहे. त्यानंतर मित्रांनो, इथं जर बघायला गेलं अशा प्रकारे तुम्हाला ब्लॅकमध्ये डिझाईन दिलेली आहे, बघू शकता. त्यानंतर मित्रांनो, इथे तुम्हाला अशा प्रकारे फ्युल टाकण्याचा ऑप्शन इथे मिळणार आहे व तुम्हाला अशा प्रकारे अँटेना सुद्धा मिळणार आहे. त्यानंतर मित्रांनो, आता आपण रिअर प्रोफाईलकडे जाऊया. रिअर प्रोफाईल बघायला गेलं तर काही अशा प्रकारे चांगल्या प्रकारे डिझाईन केलेलं रिअर प्रोफाईल आहे, बघू शकता तुम्ही. यामध्ये सुद्धा तुम्हाला इथे एच शेपमध्ये टेल लॅम्प येणार आहेत. त्यानंतर इथे तुम्हाला इंडिकेटर्स येणार आहेत. इथे रिव्हर्स लॅम्प येणार आहे. रिव्हर्स गिअर टाकल्यानंतर तो ऑन होऊन जाईल. त्यानंतर इथे तुम्हाला CNGचं बॅजिंग येणार आहे. खाली तुम्ही बघायला गेलं तर एक्स्ट्राचं बॅजिंग अशा प्रकारे आहे आणि काही अशा प्रकारे ब्लॅक डिझाईनमध्ये तुम्हाला इथून कनेक्टिंग ब्लॅक डिझाईननी दिलेलं आहे. त्यानंतर इथे आहे Hyundaiचा लोगो. त्याबरोबर काही तुम्हाला इथे नंबर प्लेट ब्रॅकेट इथे तुम्हाला दिलेलं आहे. खाली नंबर प्लेटसाठी हॅलोजन लॅम्प सुद्धा आहे. त्यानंतर इथे तुम्हाला रिव्हर्स पार्किंग सेन्सर कॅमेरा सुद्धा वापर करण्यात आलेला आहे, बघू शकता तुम्ही. त्यानंतर मित्रांनो, इथे तुम्हाला अशा प्रकारे मिन टाईपमध्ये स्पॉइलर सुद्धा येणार आहे. इथे तुम्हाला स्टॉप लॅम्प सुद्धा दिलेला आहे. मित्रांनो, यामध्ये तुम्हाला डिफॉगर आणि रिअर वायपर वापर करण्यात आलेले नाहीत बेस मॉडेल असल्यामुळे. त्यानंतर मित्रांनो, इथे तुम्हाला रिफ्लेक्टर सुद्धा दिले आहेत वर्टिकलमध्ये. त्यानंतर इथे तुम्हाला मित्रांनो बघू शकता रिव्हर्स पार्किंग सेन्सर सुद्धा देण्यात आलेले आहे. त्यानंतर मित्रांनो, इथे बघू शकता तुम्हाला रिव्हर्स पार्किंग सेन्सर सुद्धा देण्यात आलेले आहे. त्यानंतर खाली बघायला अशा प्रकारे मॅट फिनिशमध्ये तुम्हाला इथे तुम्हाला प्लेट दिलेली आहे डिझाईनमध्ये, तुम्ही बघू शकता. अगदी प्रीमियम टाईप आणि मजबूत अशी प्लेट आहे. तर आता आपण गाडीचं टेल गेट ओपन करून आतील बूट स्पेस बघूया. अशा प्रकारे एवढा तुम्हाला बूट स्पेस येणार आहे चांगल्या प्रकारे. आणि खाली बघायला गेलं तर अशा प्रकारे तुम्हाला CNG टँक तुम्ही बघू शकता. तर
टेलगेट खाली येण्यासाठी इथे तुम्हाला अशा प्रकारे हँडल केलेलं आहे. तुम्ही अशा प्रकारे नॉर्मल थोडं हँडल खाली घेऊन अशा प्रकारे ऑफ करू शकता. आता मित्रांनो आपण गाडीचा इंटरनल टाकूया. तुम्हाला आता पहिला फ्रंट डोअर आपण ओपन करूया. तर तुम्हाला रिक्वेस्ट सेन्सर्स वगैरे काही यात ऑफर करण्यात आले नाही बेस मॉडेल असल्यामुळे अशा प्रकारे हँडल्स ओपन करून तुम्ही डोअर ओपन करू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला ब्लॅक फिनिशमध्ये मॅट फिनिशमध्ये अशा प्रकारे डोअर हँडल मिळणार आहे. तिथून तुम्ही मॅन्युअली जो मिरर आहे तो ॲडजस्ट करू शकता. त्यानंतर इथे तुम्हाला पॉवर विंडोचे कंट्रोल्स मिळणार आहेत. इथे डोअर लॉक अनलॉकचे बटन मिळणार आहे. सिल्वर फिनिशिंगमध्ये तुम्हाला येणार आहे. इथे तुम्ही याला थोडा स्पेस मिळणार आहे सामान ठेवण्यासाठी. इथे तुमची 1 लिटरची बॉटल तुम्ही ठेवू शकता. आणि इथे काही अशा प्रकारे डिझाईन केलेली आहे. त्यात तुम्ही स्पीकर असू शकतो. जे स्पीकर नसले तर तुम्हाला ॲक्सेसरीमधून तुम्ही एक्स्ट्रा इथं स्पीकर लावू शकता. त्यानंतर फ्रंट डॅशबोर्ड जर असा बघायचा तर काही अशा प्रकारे तुम्हाला गाडीतील इंटेरियर येणार आहे चांगल्या प्रकारे. त्यानंतर इथून तुम्ही तिथे मॅन्युअल आहे ते ॲडजस्ट मागे पुढे करू शकता आणि इथून सुद्धा सीट तुम्ही मागे पुढे करू शकता. मित्रांनो आपण गाडीच्या आत बसून तुम्हाला इंटेरियर दाखवूया. तर मित्रांनो स्टेअरिंग व्हील पूर्ण न्यूली आहे. बेस्ट मॉडेलमध्ये सुद्धा तुम्हाला स्टेअरिंग कंट्रोल सुद्धा इथे मिळणार आहेत. त्याबरोबर तुम्हाला अशा प्रकारे 7 इंचपर्यंत टच स्क्रीन मिळणार आहे. त्यानंतर इथे तुम्हाला खाली AC इव्हेंट्स आहेत. AC कंट्रोल तुम्ही इथून करू शकता. त्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारे स्पेस दिलेला आहे. पुढील डॅशबोर्ड जो आहे मॅट फिनिशमध्ये आहे. पूर्ण चांगल्या क्वालिटीचं मटेरियल वापरलेलं आहे. त्यानंतर लगेज बॉक्स जर बघायला गेला तर अशा प्रकारे चांगल्या प्रकारे स्पेस दिलेली आहे लगेज बॉक्समध्ये सुद्धा. तुमचं सामान वगैरे टॅबलेट तुम्ही इथे ठेवू शकता. त्यानंतर सीट बघायला तर फॅब्रिक कुशनमध्ये सीट्स आहेत. चांगल्या क्वालिटीचं मटेरियल ह्यात सुद्धा वापर करण्यात आलेला आहे. त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला USB पोर्ट येणार आहे. टाईप-C 12 वॉल्टचं सुद्धा इथे तुम्हाला सॉकेट देण्यात आलेलं आहे. बघू शकताय. इथे तुम्ही तुमचा मोबाईल वगैरे ठेवू शकता खाली. त्यानंतर इथे मित्रांनो तुम्हाला बेस मॉडेल असून सुद्धा इथे तुम्हाला 2 कप होल्डर दिलेले आहेत. आर्मरेस्ट ह्यामध्ये वापर करण्यात आलेला नाही. इथे तुम्हाला मॅन्युअली हँडब्रेक आहे तुमचा आणि इथे तुमचं मॅन्युअली गिअर शिफ्टिंग आहे. तर मित्रांनो पुढील प्रोफाईल बोनेट प्रोफाईल पाहायचं काही अशा प्रकार आहे. तुम्हाला ड्रायव्हिंग करताना एकदम क्लीन विजिबिलिटी येणार आहे. त्यामध्ये तुम्हाला 6 एअरबॅग्स येणार आहेत स्टँडर्ड क्वालिटीच्या. ड्रायव्हरच्या पुढील डॅशबोर्ड पाहिलं तर काही अशा प्रकारे तुम्हाला एवढ्या स्क्रीनचा येणार आहे. त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला ड्रायव्हर टू साईड पॅसेंजरसाठी इथे तुम्हाला सनवायझर आहे. त्यामध्ये व्हेंटिंग मिरर वगैरे काही वापर करण्यात आलेले नाही. त्यामुळे तुम्हाला माईक तर तुम्हाला बघू शकता इथे आहे. ड्रायव्हर सीटचं जे सनवायझर आहे त्याला सुद्धा तुम्हाला व्हेंटिंग मिरर हा ऑप्शन यामध्ये दिलेला नाही. त्यानंतर केबल लाईट इथे फ्रंटला तुम्हाला कुठे बघायला मिळणार नाही. तिथे तुम्हाला बॅक साईडला केबल लाईट तुम्हाला दिलेलं आहे सेंटरमध्ये, म्हणजे जेणेकरून प्रकाश सगळीकडे पडेल. आता मित्रांनो आपण रिअर प्रोफाईलमध्ये जाऊया. रिअरमध्ये काय काय फीचर्स आहेत बघूया. फ्रंट डोअर हँडल अशा प्रकारे आहे. आपल्या डोअर ओपन करून आपण रिअर साईडला चाललो. तर मित्रांनो रिअरचे जे डोअर प्रोफाईल ते अशा प्रकारे आहे. म्हणजे तुम्हाला अशा प्रकारे डिझायनिंग बघू शकता तुम्ही. तर ब्लॅक फिनिशमध्ये तुम्हाला हँडल्स येणार आहेत. तर रिअरमध्ये बघायला गेलो तर अशा प्रकारे तुम्हाला डोअर्स येणार आहेत. त्यामध्ये तुम्हाला मॅन्युअली विंडो आहे ती वर खाली तुम्ही करू शकता. यामध्ये मॅन्युअल ऑप्शन दिले आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर तुम्हाला लॉकिंग सिस्टीम पण मॅन्युअलमध्ये तुम्हाला मिळणार आहे. तर रिअरमध्ये जर बघायला गेलं तर चांगल्या प्रकारे स्पेस आहे तुम्ही बघू शकताय. रिअर पॅसेंजरसाठी सुद्धा इथे तुम्हाला सीट बेल्ट सुद्धा ऑफर करण्यात आलेले आहे. त्याबरोबर तिथे तुम्हाला ॲडजस्टेबल बॅकरेस्ट सुद्धा ऑफर करण्यात आले आहे. 2 बॅकरेस्ट आहेत तुम्ही बघू शकताय. सेंटरमध्ये व्यक्तीला ऑफर करण्यात नाही आलेला हेडरेस्ट. तरी पण बेस मॉडेल असल्यामुळे तरी चांगल्या सोयी होंडाने ह्यामध्ये केलेल्या आहेत. तर मित्रांनो मी मागील साईडला बसलो आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे एवढा स्पेस पुढे राहतोय. पुढील सीट ती बऱ्यापैकी बी पिल्लरपासून थोडी मागालेली आहे. तरी पण एकदम चांगल्या प्रकारे स्पेस हा मागे बसल्यावर होतो. कम्फर्ट वाटते. जास्त काही अडचण होत नाही. इथे आरामशीर 3 माणसे बसू शकतात. मागे तुम्हाला पार्सल ट्रे ऑफर नसल्यामुळे तुम्ही ॲक्सेसरीजमध्ये तुम्ही एक्स्ट्रा लावून घेऊ शकता. त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला इथं हँडल्स सुद्धा दिलेलं आहे. आणि तुम्ही इथे एक गोष्ट मिस करू शकता की रिअर पॅसेंजरसाठी तुम्हाला AC इव्हेंट नाही. टाईप-C चार्जर पोर्ट सुद्धा मिळणार नाही बेस मॉडेल असल्यामुळे.
त्यानंतर मित्रांनो मागील बाजूने बघायला डॅशबोर्ड बघायला गेलं तर अशा प्रकारे तुम्हाला डॅशबोर्ड दिसणार आहे. काही चांगल्या प्रकारे तुम्ही बघू शकताय. तर मित्रांनो आता बऱ्यापैकी आपण गाडीचा पूर्ण लुक बघितलेला आहे. तर मित्रांनो आपण आता होंडा एक्स्ट्राचा ओव्हरऑल लुक बघितला आहे. तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर आता गाडी घेण्याचे तुम्ही जर विचारत असाल तर ही कार एकदा तुम्ही बघू शकता. फॅमिलीसाठी एकदम चांगली कार आहे. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेणेकरून आपण जो नवीन व्हिडिओ टाकाल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच पडेल. तर मित्रांनो गाडी कशी वाटली कमेंट करून सांगा. धन्यवाद.